सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अवैध धंद्याबाबत नेहमीच कठोर भूमिका घेत ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचे काम सुरू आहे। त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी कामचुकार व कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा देखील उभारून चांगलाच दणका दिला असला तरी मूर्तिजापूर तालुक्यातील बहुतांश गावात खुलेआम देशी विदेशी व गावठी दारू अवैधरित्या मिळत असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये समोर आले। मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन व माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या निंबा, धोत्रा, शिंदे, अंभोरा, लाखपुरी, किनखेड, नागोली, नागठाणा, माना, कुरुम, जामठी, हिरमाई आदी गावात तर चक्क पानठेला बँकचे ग्राहक सेवा केंद्र अथवा किराणा दुकानातच खुलेआम दारू विक्री होत असल्याचं या भागातील गावागाड्यातील कायदा सुव्यवस्थेवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असल्याचं आपल्या कृतीतून दिसून येते। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या ऑपरेशन प्रहारचे सदर पोलिसांना विसर पडलाय की काय असा प्रश्न येथील महिला वर्गास पडला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही शहरातून ग्रामीण विभागात देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असताना देखील डोळे झाक का करत असावे हा एक यक्ष प्रश्नच। या गांभीर्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक अथवा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात त्याकडे लक्ष लागले। जागर जनस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला।